नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासामध्ये आपण संचालक मंडळाचे जे काही सभा आहेत आणि त्या सभेचे जे काही वेगळे उपप्रकार निर्माण केलेले आहेत, तर त्यामध्ये पहिल्या प्रकारासंदर्भात म्हणजे संचालक मंडळाची पहिली सभा, तर या सभेसंदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर यानंतर दुसरा जो काही या संचालक मंडळाच्या किंवा व्यवस्थापन समितीच्या सभेचा दुसरा जो काही प्रकार आहे, तर तो प्रकार आपल्याला पाहायचा आहे. तर तो प्रकार आहे व्यवस्थापन समितीच्या किंवा संचालक मंडळाच्या सभा. तर संचालक मंडळाची जी काही सभा आहे, तर त्या सभेसंदर्भात सहकार कायद्यामध्ये तितक्याशा तरतुदी केलेल्या नसतात, परंतु त्या सहकारी संस्थेचे जे काही पोटनियम आहेत, तर त्या पोटनियमामध्ये मात्र काय केलेलं असतं, संचालक मंडळाची जे काही सभा आहेत, तर त्या सभेसंदर्भात सविस्तर अशा प्रकारचे जे काही तरतुदी किंवा नियम आहेत, तर ते नियम केलेले असतात. मग संचालक म्हणजे काय, तर संस्थेचा कारभार किंवा व्यवस्थापन पाहण्यासाठी सभासदांना आपल्यामधून निवडून दिलेला प्रतिनिधी किंवा आपल्यामधून निवडून दिलेल्या प्रतिनिधींना काय म्हटलं जातं, तर संचालक असं म्हटलं जातं. आणि या प्रतिनिधींचा जो काही समूह असतो, तर त्या समूहालाच काय म्हटलं जात असतं, संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती असं म्हटलं जातं. म्हणजे सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार किंवा व्यवस्थापन पाहण्यासाठी सर्व सभासदांनी आपल्यामधूनच जो एक प्रतिनिधींचा समूह निवडून दिलेला असतो, त्या समूहालाच काय म्हटलं जातं, संचालक मंडळ किंवा कार्यकारी समिती असं म्हटलं जातं. मग आपण या अगोदरच्या सभेचा जो काही प्रकार पाहिला, संचालक मंडळाच्या पहिली सभा, तर या प्रकारामध्ये पाहिलं की संचालकाची निवड केल्यानंतर या संचालक मंडळामधून काय केलं जात असतं, एका संचालकाचे अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जात असते. मग हे जे काही संचालक मंडळ निवडलं जात असतं, तर हे संचालक मंडळ काय करत असतं, संस्थेच्या दैनंदिन कारभारासंदर्भात वेगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आहेत, तर ते निर्णय घेत असतात. परंतु सर्व संचालक दैनंदिनरित्या संस्थेचं जे काही मुख्य कार्यालय आहे, तर त्या मुख्य कार्यालयामध्ये एकत्र येणं अशक्य असतं, कठीण असतं, कारण ते कार्यक्षेत्रामध्ये वेगळ्या भागात स्थायिक झालेले असतात. मग दररोज संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये यायचं आणि संस्थेचा कारभार किंवा व्यवस्थापन पाहायचं, तर हे संचालकांना सुद्धा अशक्य असतं, कठीण असतं. आणि म्हणून काय केलं जात असतं, या संचालकामधून एका संचालकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जात असते आणि संचालक मंडळ आपले सर्व अधिकार त्या अध्यक्षाच्या स्वाधीन करत असतात. आणि मग अध्यक्ष काय करत असतो, त्या संस्थेच्या कार्यालयामध्ये दैनंदिनरित्या उपस्थित राहून अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून संस्थेचा जो काही कारभार आहे, तर तो कारभार सुरळीतपणे चालवण्याचं किंवा पार पाडण्याचं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पार पाडत असतो. मग सभासद सभेने घेतलेले जे काही निर्णय आहेत, तर त्या निर्णयाची संस्थेमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत, तर त्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणी करून घेण्याचं जे काही कार्य आहे, तर ते कार्य या अध्यक्षाला पार पाडावं लागत असतं. परंतु संस्थेचा जो काही दैनंदिन कारभार आहे, तर त्या कारभारासंदर्भात दैनंदिनरित्या वेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागत असतात. मग हे निर्णय कोण घेत असतो, तर अध्यक्ष घेत असतो. परंतु या निर्णयाला कोणाची मान्यता आवश्यक असते, सर्व संचालकाची मान्यता आवश्यक असते. जोपर्यंत त्याला संचालकाची मान्यता मिळत नाही, तोपर्यंत अध्यक्षानं घेतलेला जो काही निर्णय आहे, तर तो निर्णय कायदेशीर ठरत नाही, वैध ठरत नाही. आणि म्हणून पोटनियमामध्ये अशी तरतूद केलेली आहे की दैनंदिन कामकाजासंदर्भात किंवा कारभारासंदर्भात जे विविध निर्णय संस्थेमध्ये घेतले जात असतात किंवा घ्यावे लागत असतात, तर त्या निर्णयाला सर्व संचालकाची मान्यता आवश्यक असते. आणि ती मान्यता मिळवण्यासाठी काय केलं जावं, की सहकारी संस्थेमध्ये संचालक मंडळाच्या जे काही सभा आहेत, तर त्या सभा आयोजित केल्या जाव्यात किंवा बोलावल्या जाव्यात. मग पोटनियमामध्ये अशी तरतूद केलेली आहे की दर 3 महिन्यातून एकदा काय करावी, संचालक मंडळाची सभा आयोजित करावी किंवा बोलवावी. आणि त्या सभेमध्ये काय करावं, की संस्थेच्या दैनंदिन कामकाजासंदर्भात विविध निर्णय घ्यावेत. आणि अध्यक्षानं जे काही निर्णय घेतलेले असतील, तर त्या निर्णयाला सर्व संचालकाची जी काही मान्यता आहे, तर ती मान्यता मिळवण्यात यावी किंवा मिळवावी. तर अशा प्रकारची तरतूद पोटनियमामध्ये केलेली असते. परंतु 3 महिन्याचा जो काही कालावधी आहे, तर तो कालावधी जास्त आहे. म्हणून सर्वसाधारणपणे काय करावं, की प्रत्येक महिन्यातून एकदा संचालक मंडळाची जी काही सभा आहे, तर ती सभा सहकारी संस्थेमध्ये आयोजित केली जावी. आणि त्या सभेच्या माध्यमातून सर्व संचालक एकत्र आल्यानंतर काय करावं, की अध्यक्षानं
त्या महिन्याभरात घेतलेले जे काही निर्णय आहेत तर त्या निर्णयाला सुद्धा सर्व संचालकाची मान्यता मिळवावी आणि पुढं जे काही कामकाज संस्थेला पार पडायचं आहे आणि त्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत तर त्या निर्णयाला सुद्धा सर्व संचालकाची जी काही संमती आहे तर ती संमती या सभेमध्ये मिळवावी. तर अशा प्रकारची तरतूद पोटनियमामध्ये केलेली असते आणि या तरतुदीनुसार 3 महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक महिन्याला संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर ती सभा सहकारी संस्थेमध्ये आयोजित केली जात असते किंवा बोलवली जात असते. आणि अगोदरच्या सभेमध्ये आपण पाहिलं की संचालक मंडळाची सदस्य संख्या ही सर्वसाधारणपणे किती असावी, 21 असावी. अमर्याद संचालक मंडळाची सदस्य संख्या नसावी. मग प्रत्येक महिन्याला जी काही संचालक मंडळाची सभा सहकारी संस्थेमध्ये आयोजित केली जात असते किंवा बोलवली जात असते तर त्या सभेची जी काही सूचना आहे तर ती सूचना किती दिवस सर्व संचालकांना किंवा संबंधितांना पाठवणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. तर सर्वसाधारणपणे संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेची सूचना सर्व संचालकांना सभे अगोदर किमान 7 दिवस मिळेल या बेतानं पाठवण्याची व्यवस्था करावी. अशा प्रकारची तरतूद या पोटनियमामध्ये केलेली असते. म्हणजे सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका सभेच्या अगोदर 7 दिवस मिळत संचालकांना मिळाल या पद्धतीनं सभेच्या सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवण्याची जी काही व्यवस्था आहे तर ती व्यवस्था केली जावी. अशा प्रकारची तरतूद केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार सभे अगोदर 7 दिवस सर्व संचालकांना किंवा संबंधितांना संचालकाच्या सभेची जी काही सूचना आणि कार्यक्रम पत्रिका आहे तर ती कार्यक्रम पत्रिका पाठवली जात असते. मग ही जी काही सभा आहे तर या सभेमध्ये म्हणजे पहिल्या सभेनंतर संचालक मंडळाची जी काही पहिली सभा आहे तर त्या सभेनंतर ही जी काही संचालक मंडळाची सभा आहे तर ती सभा पार पाडली जात असते. आणि पहिल्या संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये झालेलं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज आणि या सभेमध्ये होणारं जे काही कामकाज आहे तर या कामकाजामध्ये पूर्णतः भिन्नता असते किंवा वेगळेपणा असतो. पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये काय करायचं असतं संचालक मंडळाच्या की फक्त सहकारी संस्थेची नोंदणी झालेली आहे आणि संस्थेचा जो काही कारभार आहे तो कारभार योग्य दिशेनं कसा चालवला जाईल या संदर्भातले जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडलं जात असतं. परंतु ही जी काही संचालक मंडळाची सभा असते म्हणजे संचालक मंडळाच्या पहिल्या सभेनंतरची जी काही सभा असते तर त्या सभेमध्ये मात्र काय केलं जात असतं तर संस्थेचा दैनंदिन कारभार कशा पद्धतीनं सुरळीत चालत या दृष्टिकोनातून वेगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय घेण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडलं जात असतं. मग या संचालक मंडळाची जी काही सभा आहे किंवा व्यवस्थापन समितीची जी काही सभा आहे तर या सभेमध्ये कुठल्या प्रकारचं कामकाज पार पाडलं जात असतं तर नेहमीप्रमाणे या सभेमध्ये सुद्धा सर्वात प्रथमतः सभेसाठी अध्यक्षाची निवड करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडलं जात असतं. संस्थेमध्ये होणारी जी काही प्रत्येक सभा तर त्या सभेला अध्यक्षाची आवश्यकता असते आणि त्या सभेचं अध्यक्षस्थान कोणी स्वीकारायचं असतं तर संस्थेच्या अध्यक्षानं सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारायचं असतं. आणि म्हणूनच कारण तो संस्थेचा विविध सभांचा आणि संस्थेमध्ये होणारे जे काही विविध कार्यक्रम आहेत तर त्या सभेचा आणि कार्यक्रमाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि त्यामुळं या संचालक मंडळाच्या सभेसाठी सुद्धा अध्यक्षाची निवड करण्याचं कामकाज सर्वात प्रथमतः पार पडलं जात असतं आणि ते अध्यक्षस्थान कोणी स्वीकारायचं असतं तर संस्थेचा जो काही अध्यक्ष असेल तर त्या अध्यक्षानं हे अध्यक्षस्थान स्वीकारायचं असतं. त्यानंतर दुसरं कामकाज या सभेमध्ये कुठलं पार पाडलं जात असतं तर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. प्रत्येक महिन्यातून एकदा संचालक मंडळाची सभा आयोजित करावी लागत असते किंवा केली जात असते. मग मागील महिन्यामध्ये जी काही संचालक मंडळाची सभा झालेली आहे त्या सभेमध्ये कुठल्या प्रकारचे विषय चर्चिले गेले त्या संदर्भात कुठल्या प्रकारचे निर्णय घेतले गेले तर या संदर्भातलं जे काही इतिवृत्त आहे तर ते इतिवृत्त तयार करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. इतिवृत्त म्हणजे काय तर सभेमध्ये झालेल्या चर्चेची सविस्तर नोंद म्हणजे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत आहे. आणि ही नोंद ज्या पुस्तकामध्ये केली जात असते त्या पुस्तकाला काय म्हटलं जातं इतिवृत्त पुस्तक किंवा सभा वृत्तांत पुस्तक असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस सभेचं कामकाज चालू असतं सभेमध्ये वेगळ्या विषयांवर जी काही चर्चा केली जात असते तर ती चर्चा चालू असताना संस्थेच्या सचिवाला काय करावं लागत असतं सभेमध्ये होणारी जी काही चर्चा आहे तर त्या चर्चेची कच्ची टिपणं घ्यावी लागत असतात आणि या कच्च्या टिपणांच्या आधारे सभा संपल्यानंतर एका विशिष्ट कालावधीच्या सभेचा सविस्तर वृत्तांत म्हणजे सभेचं इतिवृत्त लिहून काढण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडावं लागत असतं. मग
मागील सभेमध्ये ज्या विषय चर्चेने मांडले गेले त्या विषयावर कुठल्या प्रकारची मतं कोणी व्यक्त केली, त्या संदर्भातले कुठले निर्णय घेतले गेले, तर हे इतिवृत्त वास्तव लिहिलेलं आहे किंवा नाही, तर यासाठी काय करावं लागत असतं, तर आगामी जी काही होणारी सभा आहे तर त्या सभेमध्ये मागील सभेचं जे काही इतिवृत्त आहे तर ते इतिवृत्त सर्व संचालकासमोर वाचून दाखवावं लागत असतं आणि त्याला सर्व संचालकाची मान्यता किंवा संमती मिळवावी लागत असते. जर हे इतिवृत्त या सभेमध्ये मागील सभेचं इतिवृत्त या सभेमध्ये जर वाचून दाखवलं नाही किंवा सर्व संचालकासमोर किंवा सभासदांसमोर मांडलं नाही तर सभेमध्ये चर्चा वेगळ्या विषयांवर आणि वास्तवात इतिवृत्त वेगळं लिहिलं जाईल. असे गैरप्रकार घडू शकतील, परंतु हे गैरप्रकार घडू नयेत म्हणून मागील सभेमध्ये कुठले विषय चर्चेले गेले, कुठल्या प्रकारचे निर्णय घेतले गेले आणि त्या संदर्भातलं इतिवृत्त वास्तव लिहिलेलं आहे किंवा नाही हे सर्व संचालकाच्या किंवा सभासदांच्या निदर्शनास यावं म्हणून या संचालक मंडळाच्या सभेमध्ये सुद्धा कुठलं कामकाज पार पाडलं जात असतं. तर सभासद सभेप्रमाणेच मागील सभेचं जे काही संचालक मंडळाच्या सभेचं जे काही इतिवृत्त आहे तर ते इतिवृत्त सर्व संचालकांसमोर वाचून दाखवलं जात असतं आणि त्याला सर्व संचालकाची संमती किंवा मान्यता मिळवण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या सभेमध्ये पार पाडलं जात असतं. त्यानंतर पुढचं कामकाज आहे सभासदांचे अर्ज निकाली काढणे. अनेक इच्छुक व्यक्तीकडून संस्थेकडे काय येत असतात, सभासत्वासाठीचे अर्ज येत असतात. मग आलेले अर्ज संचालक मंडळाच्या सभेसमोर ठेवले जात असतात, मांडले जात असतात. मग संचालक मंडळ त्या अर्जाचं बारकाईने परीक्षण करत असतं, अवलोकन करत असतं आणि सर्व बाबी योग्य वाटल्यानंतर संबंधित व्यक्तीला सभासत्व देण्यासंदर्भातील काही निर्णय आहेत तर ते निर्णय घेत असतं. विहित नमुन्यातील म्हणजे नमुना अ मधील अर्ज आहे का, तो परिपूर्णरित्या भरलेला आहे का, वास्तव माहिती नोंदवलेली आहे का, सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडलेली आहे का, ती व्यक्ती सभासत्वाच्या अटींमध्ये बसणारी आहे का, तर अशा सर्व बाबींची पडताळणी केली जात असते आणि जर सर्व बाबी योग्य वाटल्या तर संबंधित व्यक्तीला सभासत्व देण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय या सभेमध्ये संचालक मंडळ घेत असतं आणि जर काही त्रुटी असतील, अपूर्णता असेल तर संबंधित व्यक्तीचा सभासत्वासंदर्भातील जो काही अर्ज आहे तर तो अर्ज नामंजूर करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या सभेमध्ये पार पाडलं जात असतं. तेव्हा सभासत्वासाठी आलेले जे काही अर्ज आहेत तर ते अर्ज निकालात काढण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज संचालक मंडळाची जी काही पहिली संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये पार पाडलं जात असतं. त्यानंतर पुढचं कामकाज भाग हस्तांतरणास मान्यता. सहकारी संस्थेच्या सभासदांना भाग हस्तांतरित करण्याचा अधिकार कायद्यानं प्राप्त करून दिलेला आहे, उपलब्ध करून दिलेला आहे. सभासदाला आपण खरेदी केलेले भाग दुसऱ्याला हस्तांतरित करता येतात, विक्री करता येतात, कारण तो अधिकार कायद्यानंच सभासदाला प्राप्त करून दिलेला आहे. परंतु सभासदाला आपण धारण केलेले जे काही भाग आहेत तर त्या भागांचं मुक्तपणे हस्तांतरण करता येत नाही. काही अटींचं किंवा नियमांचं पालन करूनच सभासदाला काय करावं लागत असतं, आपल्या नावावरील जे काही भाग आहेत तर ते भाग हस्तांतरित करावे लागत असतात. मग कुठल्या अटी किंवा कुठले नियमांचं पालन करून भागांचं हस्तांतरण करावं लागत असतं, तर सर्वात प्रथमतः सभासदाला काय करावं लागत असतं, जर त्याला आपले भाग हस्तांतरित करायचे असतील किंवा दुसऱ्याला विक्री करायचे असतील तर त्यासाठी भाग हस्तांतरित करण्यासंदर्भातील जो काही अर्ज आहे तर तो अर्ज संस्थेकडे सादर करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. मग भाग हस्तांतरणासंदर्भात आलेले जे काही सर्व अर्ज आहेत तर ते सर्व अर्ज संचालक मंडळाच्या सभेसमोर ठेवले जात असतात आणि मग संचालक मंडळ त्या अर्जाचं बारकाईनं परीक्षण अवलोकन करत असतं आणि नियमामध्ये बसणारे जे काही अर्ज आहेत तर त्या अर्जांना म्हणजेच त्या सभासदांना आपले भाग हस्तांतरित करण्यासाठी मान्यता देत असतं, अन्यथा मान्यता नाकारत असतं, नामंजूर करत असतं. मग कुठल्या अर्ज नियमामध्ये बसत असतात किंवा कोणत्या व्यक्ती आपल्या नावावरील भाग हस्तांतरित करू शकतात, तर पहिली अट असते भाग हस्तांतरणासाठी की भाग खरेदी करून म्हणजे जो सभासद आपल्या नावावरील भाग दुसऱ्याला हस्तांतरित करणार आहे, विक्री करणार आहे, तर त्या सभासदानं भाग खरेदी करून किमान किती वर्ष किंवा किती कालावधी झालेला असणं आवश्यक आहे, तर 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे. त्यानंतरच सभासदाला आपल्या नावावरील भाग हस्तांतरित करता येतात, विक्री करता येतात. जर 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला असेल तर त्यावेळेस त्या सभासदाला आपल्या नावावरील जे काही भाग आहेत तर ते भाग हस्तांतरित करता येत नाहीत किंवा विक्री करता येत नाही. तेव्हा त्या अर्जामध्ये संबंधित सभासदानं किती कालावधी म्हणजे कधी भाग खरेदी केलेले आहेत, भाग खरेदी करून किती कालावधी झालेला आहे, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती
नमूद केलेलं असते आणि त्यानुसार मग काय करता येत असतं, संचालक मंडळाला भाग हस्तांतरणासंदर्भातील जो काही निर्णय आहे तो निर्णय घेता येत असतो. त्यानंतर आणखी काही अटी असतात. ज्या व्यक्तीला भाग हस्तांतरित करायचे ती व्यक्ती एकतर काय असणं आवश्यक आहे, संस्थेची सभासद असणं आवश्यक आहे. आणि जर सभासद नसाल तर सभासदत्वासाठी अर्ज केलेला सभा आणि केलेला अर्ज संचालक मंडळानं मंजूर केलेला असावा. त्याच व्यक्तीला काय करता येत असतं, आपल्या नावावरील जे काही भाग आहेत तर ते भाग हस्तांतरित करता येत असतात. त्यानंतरची अट काय असते, तर ज्या सभासदाला भाग हस्तांतरित करायचे आहेत तर त्या सभासदाच्या नावावर 1/5 जास्त किंवा 5 लाख रुपयापेक्षा जास्त भाग भांडवल होत असेल तर त्या सभासदाला भाग हस्तांतरित करता येत नाहीत. 1/5 कमी किंवा 5 लाखापेक्षा कमी भाग भांडवल जर त्या सभासदाच्या नावावर भाग हस्तांतरित केल्यानंतर होत असेल तर संबंधित सभासदाला भाग हस्तांतरित करता येतात. परंतु त्यापेक्षा म्हणजे ही निश्चित करून दिलेली जी काही मर्यादा आहे तर त्यापेक्षा जास्त भाग भांडवल त्या व्यक्तीच्या नावावर होत असेल तर त्यावेळेस मात्र भागांचं हस्तांतरण करता येत नाही. तर अशा पद्धतीनं संचालक मंडळ काय करत असतं, भाग हस्तांतरणासाठी आलेले जे अर्ज आहेत तर त्या अर्जाचं अवलोकन करत असतं, परीक्षण करत असतं की भाग खरेदी करून 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे का, ज्या व्यक्तीला भाग हस्तांतरित करायचे ती व्यक्ती संस्थेची सभासद आहे का, किंवा सभासदत्वासाठी केलेला अर्ज संचालक मंडळानं मंजूर केलेला आहे का, आणि ज्या सभासदाला भाग हस्तांतरित करायचे तर त्याच्या नावावर 1/5 जास्त भाग भांडवल होत आहे का. तर या सर्व बाबींची पडताळणी करत असतं आणि त्यानंतर भाग हस्तांतरणास मान्यता देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या सभेमध्ये पार पाडलं जात असतं. त्यानंतर पुढचं कामकाज आहे लाभांश दराची शिफारस करणे. ज्या ज्या सहकारी संस्थेला आर्थिक वर्षाच्या शेवटी वर्षभर व्यवहार करून नफा प्राप्त होत असतो तर त्या संस्था काय करत असतात, तर आपल्याला प्राप्त झालेला जो काही नफा आहे तर त्या नफ्यामधील ठराविक रक्कम सर्व सभासदांना लाभांशाच्या स्वरूपामध्ये वाटप करत असतात. म्हणजे संस्था आपल्या सभासदांना जास्तीत जास्त किती दरानं, 15% दरानं लाभांशाचं वाटप करू शकते किंवा करत असते. त्यापेक्षा कमी दरानंही लाभांशाचं वाटप करता येतं, कारण नफा जर कमी झालेला असेल तर कमी दरानं लाभांशाचं वाटप केलं जातं. आणि जर नफा बऱ्यापैकी झालेला असेल किंवा चांगल्या प्रकारे झालेला असेल तर 15%पर्यंतची जी काही रक्कम आहे तर ती रक्कम काय केली जात असते, सर्व सभासदांना लाभांशाच्या स्वरूपात वाटप केली जात असते. म्हणजे सभासदांना संस्थेमध्ये आणलेलं भांडवल आणि त्यानं संस्थेशी केलेले जे व्यवहार आहे तर त्या दोन्हींचं प्रमाण लक्षात घेऊन काय केलं जात असतं, मिळालेला जो काही नफा आहे तर तो नफा या सभासदांमध्ये वाटप केलं जात असतं. तेव्हा ह्या लाभांशाचा जो काही दर आहे तर तो दर निश्चित करून त्याची शिफारस करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज कुठं पार पाडलं जात असतं, तर या संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये लाभांशाचा जो काही दर आहे तर त्या दर निश्चित करण्याची व त्याची शिफारस करण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडलं जात असतं. त्यानंतर कर्ज मागणी अर्जावर निर्णय देणे. तर सभासदांकडून संस्थेकडे विशेषतः पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थेचे सभासद काय करत असतात, तर आपला आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी या जे काही पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर त्या संस्थांकडे काय करत असतात, कर्ज मागणीचे जे अर्ज आहेत तर ते अर्ज सादर करत असतात. मग कर्ज मागणीचे आलेले जे काही अर्ज आहेत तर ते अर्ज काय केले जात असतात, संचालक मंडळाच्या सभेसमोर ठेवले जात असतात. संचालक मंडळ त्या सर्व अर्जांचं बारकाईनं परीक्षण करत असतं आणि मग त्या संदर्भातला जो काही योग्य निर्णय आहे तर तो निर्णय घेता असतं की संचालकानं पूर्वी घेतलेल्या कर्जाची पूर्णता परतफेड केलेली आहे का, हे प्रथमतः पाहत असतं. आणि जर नियमांमध्ये बसणारा कर्ज मागणीचा अर्ज असेल, अटींमध्ये बसणारा कर्ज मागणीचा अर्ज असेल, सर्व आवश्यक ती कागदपत्र जोडलेली असतील, त्या अर्जासोबत जोडलेली असतील तर संबंधित सभासदाला कर्ज मंजूर केलं जात असतं. आणि जर तो सभासद किंवा तो अर्ज नियमामध्ये बसणारा नसेल तर संबंधित सभासदाचा कर्ज मागणीचा जो काही अर्ज आहे तर तो अर्ज काय केला जात असतो, नामंजूर केला जात असतो. तेव्हा सभासदांकडून कर्ज मागणीसाठी आलेले जे काही अर्ज आहेत तर ते सर्व अर्ज संचालक मंडळासमोर मांडले जात असतात आणि संचालक मंडळ सभेच्या माध्यमातून एकत्र आल्यानंतर काय करत असतं, या अर्जावर बारकाईनं नियंत्रण ठेवत, बारकाईनं
म्हणजे त्याचं वाचन करत असतं, परीक्षण करत असतं, अवलोकन करत असतं आणि सर्व बाबी योग्य वाटल्या तर संबंधित सभासदाला कर्ज मंजूर करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय घेतला जात असतो किंवा घेत असतं. त्यानंतर पुढचं कामकाज या सभेमध्ये पार पाडलं जात असतं. कर्ज वसुली व थकबाकीदार सभासदावर कारवाई. पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात, आपल्या सभासदाला कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात. कर्ज पुरवठा करताना त्या कर्जाची परतफेड किती कालावधीमध्ये किती हप्त्यामध्ये करावी लागेल याचं नियोजन सभासदाला करून देत असतात. आणि सभासदानं काय करायचं असतं, ठरवून दिलेलं जे काही नियोजन आहे, ठरवून दिलेला जो काही हप्ता आहे तर त्या हप्त्यानुसार काय करायचं असतं, घेतलेल्या कर्जाची व्याजास परतफेड करायची असते. परंतु अनेक वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये अशी प्रथा आहे की पतसंस्थांकडून किंवा बँकांकडून कर्ज घ्यायचं आणि कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करायची नाही, पुन्हा त्या पतसंस्थेकडे किंवा बँकेकडं फिरकायचंच नाही. अशा वृत्तीचे जे काही लोक आहेत तर ते लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. मग त्यामुळं काय होत असतं, या पतसंस्थांनी सभासदांना दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज त्यांच्याकडं तसंच राहत असतं. म्हणजे ते सभासद काय कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचे हप्ते नियमितपणे भरत नाहीत. परिणामी ते सभासद काय होत असतात, थकबाकीदार होत असतात. मग संचालक मंडळानं काय करायचं असतं, एक तर सभासदांना दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज अधिकाऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर वसूल कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा असतो किंवा प्रयत्न करणं आवश्यक असतं. आणि जर सभासद कर्जाची परतफेड करत नसतील तर संबंधित सभासदांवर कायदेशीर कारवाई करून त्याची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज वसूल करण्याची जी काही कार्यवाही आहे किंवा त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तर तो निर्णय या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतला जात असतं किंवा हे कामकाज संचालक मंडळाच्या सभेमध्ये पार पाडलं जात असतं. की या संबंधित सभासदानं कर्ज घेतलेलं आहे, काही दिवस कर्जाचे हप्ते नियमितपणे जमा केले किंवा भरले, परंतु आता बरेचसे दिवस झाले, जवळजवळ वर्ष 2 वर्ष झाले की या सभासदानं घेतलेलं जे काही कर्ज आहे तर त्या कर्जाचे हप्ते भरणं बंद केलेलं आहे. मग संबंधित सभासदावर काय केली जात असते, कायदेशीर कारवाई केली जात असते. आणि मग त्या सभासदाकडून काय केलं जात असतं तर दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज वसूल केलं जात असतं. त्यासाठी त्याची मालमत्ता जप्त केली जात असते, तिचा लिलाव केला जात असतो आणि येणाऱ्या रकमेमधून आपलं दिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज वसूल केलं जात असतं. तर अशा वेगळ्या प्रकारचे जे काही कर्ज वसुली संदर्भातील कारवाई आहे तर त्या कारवाया करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय या संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये घेण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडलं जात असतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे किंवा नेमणूक करणे. सहकारी संस्थेमध्ये काय सभासद सभा आणि संचालक सभा काय करत असते, वेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असतं, ध्येय धोरण निश्चित करत असतात. परंतु निश्चित केलेले ध्येय धोरण, घेतलेले जे काही निर्णय आहेत तर त्या निर्णयाची संस्थेमध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी हे संचालक मंडळ आणि हे सभासद करत नाहीत. मग घेतलेल्या निर्णयाची संस्थेमध्ये अंमलबजावणी कोण करत असतं, म्हणजे सभासद सभेनं आणि संचालक सभेनं घेतलेले जे काही निर्णय आहेत तर त्या निर्णयाची संस्थेमध्ये अंमलबजावणी कोण करत असतं तर संस्थेमध्ये नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी करत असतात. मग त्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये आवश्यक तेवढे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जात असतात. त्या संस्थेची सभासद संख्या, त्या संस्थेचं एकूण भांडवल, त्या संस्थेच्या व्यवहारांचं प्रमाण यावरून काय होत असते, त्या सहकारी संस्थेला किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर हे निश्चित होत असतं किंवा निश्चित केलं जात असतं. आणि त्यानुसार मग संस्थेमध्ये आवश्यक तेवढे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जात असतात किंवा करण्यासंदर्भातील जे काही कामकाज आहे तर ते कामकाज हे संचालक मंडळ पार पाडत असतं. मग त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, त्यानंतर त्यांचं वेतन ठरवणं आणि त्यांना बढती देणं किंवा प्रमोशन देणं, तर या संदर्भातलं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज करण्यासंदर्भातील जे काही निर्णय आहेत म्हणजे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भातील निर्णय, त्यानंतर त्याचं वेतन ठरवण्यासंदर्भातील निर्णय आणि त्याची बढती किंवा त्याचं प्रमोशन करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर त्या निर्णयाला सर्व संचालकाची मान्यता आवश्यक असते. आणि ती मान्यता केव्हा मिळवली जात असते तर संचालक मंडळाची सभा ज्यावेळेस आयोजित केली जात असते तर त्या सभेमध्ये हा जो काही कर्मचाऱ्यांसंदर्भातील प्रश्न आहे किंवा विषय तर तो विषय चर्चेसाठी ठेवला जात असतो आणि त्यावर चर्चा करून
त्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय संचालक मंडळ घेत असतं किंवा संमत करत असतं. त्यानंतर निधीची गुंतवणूक. तर सहकारी संस्था काय करत असतात, आपल्याला आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे तर ते भांडवल भागांची विक्री करून, प्रवेश फी स्वीकारून, राखीव निधी उभारून, त्यानंतर सभासदांच्या ठेवी स्वीकारून, ऐच्छिक ठेवी स्वीकारून, कर्ज रोख्यांची विक्री करून, शासकीय अनुदान, मदत, देणग्या, बक्षिस अशा विविध साधनांचा अवलंब करून सहकारी संस्था काय करत असतात, भांडवलाची उभारणी करत असतात आणि उभारलेल्या भांडवलामधून आपल्या सभासदांच्या जे काही गरजा आहेत तर त्या गरजा किंवा सभासदांना कर्ज पुरवठा अथवा वेगळ्या प्रकारच्या वस्तू व सेवा पुरवण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पार पडत असतं. मग सभासदांच्या सर्व गरजा भागवल्यानंतर सुद्धा सहकारी संस्थेकडे काय होत असतं, काही रक्कम शिल्लक राहत असते. तेव्हा शिल्लक राहिलेली रक्कम जर संस्थेनं रोख स्वरूपात जवळ बाळगली तर अनेक वेळा ती चोरीला जाण्याची भीती असते किंवा संचालक मंडळ किंवा अधिकारी कर्मचारी स्वकार्यासाठी स्वहितासाठी ती वापरली जाण्याची भीती असते आणि वेळ प्रसंगी जर त्यांनी ती वापरली तर ती बुडण्याची सुद्धा शक्यता असते. मग ही शिल्लक राहिलेली जी काही रक्कम आहे, शिल्लक राहिलेला जो काही निधी आहे तर तो निधी सुरक्षित राहावा यासाठी काय करणं आवश्यक असतं, तर ती शिल्लक राहिलेली रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. म्हणजे इतर चांगल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचे भाग खरेदी करण्यामध्ये ती रक्कम गुंतवणं किंवा कर्जरोखे खरेदी करण्यामध्ये ती रक्कम गुंतवणं किंवा शासनाची अल्पबचत प्रमाणपत्र खरेदी करण्यामध्ये ती रक्कम गुंतवणं, तर अशा सुरक्षित ठिकाणी त्या निधीची गुंतवणूक करणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. परंतु ही गुंतवणूक करण्यासाठी सर्व संचालकाची त्याला प्रथमतः मान्यता आवश्यक असते आणि म्हणून संचालक मंडळाच्या सभेमध्ये काय केलं जात असतं, तर निधीची शिल्लक राहिलेला जो निधी आहे किंवा भांडवल आहे तर त्या निधीची किंवा भांडवलाची सुरक्षितरित्या गुंतवणूक, सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज या सभेमध्ये पार पाडलं जात असतं. त्यानंतर हिशोबपत्रके सभेपुढे ठेवणे. तर ज्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जात असते, बोलावली जात असते, त्यावेळेस काय केलं जात असतं, सहकारी संस्थेनं तयार केलेली जी काही विविध हिशोबाची पत्रकं आहेत, तिरीच पत्रक आहे, नफा तोटा पत्रक आहे, ताळेबंद पत्रक आहे, तर ही पत्रकं जर कायदेशीर ठरवायची असतील तर त्यासाठी त्याला कुणाची मान्यता आवश्यक असते, तर सर्व सभासदांची मान्यता किंवा संमती आवश्यक असते. कारण वर्षभर केलेले जे व्यवहार आहेत तर ते व्यवहार या हिशोबपत्रकांमध्ये नोंदवलेले असतात. तेव्हा केलेले व्यवहार नियमाला अनुसरून केलेले आहेत, सभासदाच्या हिताला अनुसरून केलेले आहेत आणि त्यासाठी काय आवश्यक असते, तर त्याला सर्व सभासदांची मान्यता आवश्यक असते आणि ती मान्यता मिळवण्यासाठी ती पत्रकं सभेसमोर मांडणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. आणि म्हणून संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये कुठला निर्णय घेतला जात असतो, तर येणारी जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर त्या सभेमध्ये सर्व सभासदांसमोर संस्थेचं तेरीच पत्रक, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक, त्याचबरोबर हिशोबासंदर्भातली जी काही विविध कागदपत्र किंवा दस्तऐवज आहे तर ते दस्तऐवज मांडण्यासंदर्भातील किंवा ठेवण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय या संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये घेतला जात असतो. त्यानंतर पुढचं कामकाज या सभेमध्ये पार पाडलं जात असतं, हिशोब तपासणी करणे. सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. या आर्थिक वर्षामध्ये संस्था विविध आर्थिक व्यवहार करत असते आणि या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये केलेल्या असतात. फक्त नोंदी करून ठेवता येत नाहीत, तर केलेल्या जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी वास्तव आहेत का, त्यानंतर संस्थेने केलेले जे व्यवहार आहेत तर ते व्यवहार नियमाला अनुसरून केलेले आहेत का, नियमांचं उल्लंघन करून केलेले आहेत, सभासदांचं आर्थिक हित अबाधित आहे का, म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या हे व्यवहार सहकारी संस्थेने केलेले आहेत का आणि त्याच्या नोंदी बिनचूकरित्या केलेल्या आहेत किंवा नाहीत. शास्त्रशुद्ध पद्धतीनं आर्थिक व्यवहारांच्या जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही, नियमाला अनुसरून सर्व आर्थिक व्यवहार केलेले आहेत किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी काय करावं लागत असतं, तर प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्षातून एकदा आपल्या सर्व हिशोबांची जी काही हिशोब तपासणी आहे तर ती हिशोब तपासणी करून घ्यावी लागत असते. तेव्हा हिशोब तपासणी करण्याचा अधिकार निबंधकाला आहे, परंतु निबंधकाला सर्व सहकारी संस्थांची हिशोब तपासणी करणं अशक्य असतं आणि म्हणून निबंधक काय करत असतो, एका तज्ज्ञ किंवा परिमाणित अंकेक्षकाची हिशोब तपासणी करण्यासाठी नियुक्ती करत असतो. तेव्हा
निबंधकानं नियुक्त केलेला जो अंकेक्षक आहे तर त्या अंकेक्षकाकडून काय करायचं असतं तर आपल्या सहकारी संस्थेच्या सर्व हिशोपत्रकांची हिशोब तपासणी करून घ्यायची असते. तेव्हा हिशोब तपासणी संदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय घेण्याचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये पार पडला जात असतो. त्यानंतर उपसमित्या निर्माण करणं तर संस्थेच्या प्रत्येक व्यवहारावर बारकाईने नियंत्रण राहावं, प्रत्येक व्यवहार नियमाला अनुसरून पार पडला जावा, संस्थेमध्ये गैरप्रकार होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, सभासदांचं आर्थिक हिताबाधित राहावं, सुरक्षित राहावं, संस्थेचं प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पडलं जावं. यासाठी काय आवश्यक असतं तर प्रत्येक कार्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. परंतु संचालक मंडळ सर्वच कार्यांवर अगदी बारकाईनं लक्ष ठेवू शकत नाहीत. त्यामुळे आपण पाहिलं की संस्थेमध्ये गैरप्रकार किंवा गैरव्यवहार होत असतात, नियमांचं उल्लंघन करून कार्य पार पाडली जात असतात, वेळेवर कार्य पार पाडली जात नाहीत. तर असे जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार किंवा हे प्रकार सहकारी संस्थेमध्ये घडत असतात. तेव्हा संस्थेचं प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पडलं जावं, प्रत्येक खर्च ठरवून दिलेली जी काही मर्यादा आहे तर त्या मर्यादेतच व्हावा, सर्व आर्थिक व्यवहार नियमाला अनुसरून पार पडले जावेत. तर यासाठी सहकारी संस्थेनं काय करणं आवश्यक असतं तर प्रत्येक व्यवहारावर बारकाईनं लक्ष ठेवणं आवश्यक असतं. आणि प्रत्येक व्यवहारावर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी काय केलं जात असतं तर उपसमित्या निर्माण केल्या जात असतात. म्हणजे कार्यानुसार या उपसमित्या निर्माण केल्या जात असतात. कोणामधून कोण करत असतं तर या संचालक मंडळामधून या उपसमित्या निर्माण केल्या जात असतात आणि संचालक मंडळच या उपसमित्या निर्माण करत असतं. उदाहरणार्थ म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी एक उत्पादन उपसमिती निर्माण केली जात असते. संचालक मंडळामधील 2 ते 3 सदस्याची त्यामध्ये निवड केली जात असते आणि मग काय करत असतं ती उपसमिती संस्थेचं उत्पादन कसं वाढेल या संदर्भातील काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असते किंवा त्या संदर्भातील काही निर्णय आहेत तर ते निर्णय ही उपसमिती घेत असते किंवा त्या संदर्भातलं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज ही उपसमिती पार पडत असते. त्यानंतर उत्पादन विक्री संस्थेनं ज्या वस्तूंचं उत्पादन घेतलेलं आहे तर त्याची बाजारपेठेमध्ये विक्री करणं आवश्यक असतं. तेव्हा कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला प्रचंड मागणी आहे, कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला चांगली किंमत मिळाल तर या संदर्भातील जे काही वस्तू विक्री संदर्भातील किंवा उत्पादन विक्री संदर्भातील जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पाहण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी उत्पादन विक्री उपसमिती जी आहे तर ती उपसमिती निर्माण केली जात असते. त्यानंतर मालमत्ता खरेदी संस्थेला आपलं कार्य पार पाडण्यासाठी स्थिर आणि अस्थिर अशा 2 स्वरूपाची मालमत्ता आवश्यक असते. तर तेव्हा संस्थेला आवश्यक असणारी मालमत्ता कोणत्या ठिकाणाहून कोणत्या दरानं खरेदी करायची तर या संदर्भातील जे काही कामकाज आहे तर ते कामकाज पाहण्यासाठी या संचालक मंडळामधूनच 2 ते 3 संचालकाची एक उपसमिती निर्माण केली जात असते आणि त्या उपसमितीवर कुठली जबाबदारी सोपवली जात असते तर मालमत्ता खरेदी करण्यासंदर्भातली जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी सोपवली जात असते. त्यानंतर कर्मचारी प्रबंधन म्हणजे संस्थेचे जे काही दैनंदिन कामकाज आहे तर ते कामकाज पार पाडण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, कुठल्या प्रकारची पात्रता त्याच्याकडे असणं आवश्यक आहे, त्याचं वेतन किती असावं तर या संदर्भातले जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय घेण्यासाठी आणि आवश्यक तेवढे कर्मचारी नियुक्त करून त्यांच्यावर वेगळ्या प्रकारच्या कामाच्या जबाबदाऱ्या सोपवून संस्थेची कामं त्यांच्यामध्ये विभागून देऊन संस्थेचं दैनंदिन कामकाज सुरळीत कसं पार पडलं जाईल तर यासाठी या कर्मचारी प्रबंधन समित्या ज्या आहेत उपसमित्या आहेत तर त्या उपसमित्या निर्माण केल्या जात असतात आणि त्या समितीवर कोणती जबाबदारी सोपवली जात असते तर कर्मचाऱ्यासंदर्भातले सर्व प्रश्न सोडवण्यासंदर्भातील जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी सोपवली जात असते. त्यानंतर कर्ज उभारणी संस्थेला आपलं कार्य पार पाडण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. संस्था विविध साधनांचा अवलंब करून भांडवलाची उभारणी करत असते तर त्यामध्ये कर्ज हे एक साधन संस्था वापरत असते. तेव्हा कोणत्या वित्तीय संस्थेकडून किती कर्ज घ्यायचं तर या संदर्भातील जो काही कामकाज आहे तर ते कामकाज पाहण्यासाठी ही जी काही उपसमिती आहे कर्ज उभारणी उपसमिती आहे तर ती उपसमिती निर्माण केली जात असते. म्हणजे ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचं आहे हे निश्चित झाल्यानंतर कर्जासंदर्भातील व्यवहार पार पाडण्यासाठी जी विविध कागदपत्र गोळा करावी लागत असतात तयार करावी लागत असतात तर ती सर्व कागदपत्र गोळा करणं तयार करणं ते वित्तीय संस्थेमध्ये सादर करणं आणि कर्ज उपलब्ध करून घेणं तर हे जे काही कामकाज आहे तर हे कामकाज पार पाडण्यासाठी कर्ज उभारणी उपसमिती निर्माण केली जात असते. तर अशा पद्धतीनं म्हणजे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी अर्थ उपसमिती, त्यानंतर भाग हस्तांतरणासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी भाग उपसमिती तर अशा विविध प्रकारच्या जे काही उपसमित्या आहेत
तर त्या कार्यानुसार या उपसमित्या निर्माण केल्या जात असतात. संचालक मंडळ या उपसमित्या निर्माण करत असतं. संचालक मंडळामधूनच या उपसमित्या निर्माण केल्या जात असतात. प्रत्येक उपसमितीमध्ये 2 ते 3 संचालकाची नियुक्ती किंवा निवड केली जात असते आणि त्या उपसमितीवर एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी सोपवली जात असते आणि त्यामुळं ती उपसमिती आपल्यावर सोपवलेली जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी अगदी चोखपणे किंवा कार्यक्षमपणे पार पडत असते आणि त्यामुळे संस्थेचं प्रत्येक कार्य वेळच्या वेळी नियमाला अनुसरून पार पडलं जात असतं. संस्थेमध्ये गैरप्रकार होत नाहीत, भ्रष्टाचार होत नाही. प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पडलं जात असतं आणि संस्थेचा विकास घडून येण्यासाठी त्याची मदत होत असते. तर यासाठी संस्थेमध्ये कार्यानुसार विविध उपसमित्या निर्माण करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतला जात असतो. तर अशा पद्धतीनं म्हणजे जी काही संचालक मंडळाची जी काही सभा आहे तर त्या सभेमध्ये वेगळ्या प्रकारचं कामकाज पार पाडलं जात असतं.